बातमी पावसासंदर्भातली आहे। राज्यात मान्सून स्थिरावलेला आहे। बहुतांश जिल्ह्यांना हवामान खात्याने येलो अलर्ट जारी केलाय। या जिल्ह्यांना येलो अलर्ट दिलेला आहे त्या भागात 1 जुलैपर्यंत मेघगर्जना, सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाजही वर्तवण्यात आलाय। पुणे, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, नाशिक घाट, अहिल्यानगर, पुणे घाट, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर यासह अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। कोकणात सध्या पावसाचा जोर ओसरलाय। 24 तासात रत्नागिरी जिल्ह्यात सरासरी 14 मिलीमीटर पाऊस झाला। रत्नागिरी तालुक्यात सगळ्यात जास्त 49 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। आज कोकणासाठी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय। किनारपट्टी भागात पावसाचा जोर अधिक असण्याची शक्यता आहे। किनारपट्टी भागात ताशी 40 किलोमीटर वेगानं वारे वाहणार आहेत। कोकणात सरासरीपेक्षा 81% पाऊस कमी असल्याची माहिती। 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे मात्र शेतकरी सुखावलाय। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पावसाचं जर पाहिलं तर सरींवर पाऊस आहे। पावसाचा जोर देखील काहीसा ओसरलेला आहे। आपण रत्नागिरीच्या किनारपट्टी लगतच्या भागामध्ये आहोत। गेल्या 24 तासामध्ये जिल्ह्यामध्ये सरासरी 14 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। तर रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त म्हणजे 49 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। आज कोकणासाठी पावसाचा येलो अलर्टचा इशारा आहे आणि आपण दृश्यातून पाहिलं तर हवामान देखील स्वच्छ असलं तरी पण जो समुद्र आहे तो देखील खवळलेला आहे। किनारपट्टी भागामध्ये ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहणार अशी देखील शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे। तर या भागामध्ये पावसाचा जोर देखील अधिक असण्याची शक्यता ही हवामान खात्याने वर्तवलेली आहे। आजपासून पुढील 2 दिवस हा पाऊस सरींवर असणार आहे। तर 4 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे आपण ग्रामीण भागामध्ये पाहिलं तर बळीराजा देखील काहीसा सुकावलेला आहे। कोकणामध्ये सरासरीपेक्षा 81% पाऊस हा कमीच आहे। त्यामुळे आजपासून किनारपट्टी भागामध्ये पावसाचा जोर वाढणार अशी देखील शक्यता या हवामान खात्याने वर्तवलेली आहे। किनारपट्टी भागातली ही दृश्य आहेत। समुद्र देखील काहीसा खवळलेला आहे। त्यामुळे प्रशासनानं समुद्र लगतच्या असलेल्या नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देखील दिलेल्या आहेत। एकंदरीत पाहिलं तर पावसाचा जोर काहीसा ओसरलेला आहे। अपेक्षित असणारा पाऊस अधिक पडावा अशी देखील भावना ही ग्रामीण भागामधून बळीराजा करताना दिसतोय। एकंदरीत पाहिलं तर पावसाचा जोर जरी ओसरला असेल तरी पण समुद्र खवळलेला आपल्याला किनारपट्टी भागामध्ये दिसून येत आहे। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।